जालन्याच्या घनसांगवी या ठिकाणी मुसळधार पाऊस बोडखा या गावातील नारोळा नदीला पूर पुराच्या पाण्यातून शालेय विद्यार्थिनींचा जीवघेणा प्रवास पुलाची उंची वाढवण्याची मागणी। जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। परतूर ते रांजणी या पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास। जालन्याच्या अंबड तालुक्यातल्या गोरी गांधारी या शिवारामध्ये जोरदार पाऊस दुचाकीस्वाराकडून पुराच्या पाण्यात गाडी नेण्याचं धाडस। गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत या तरुणाला वाचवलं। नांदेडच्या देगलूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। गावकऱ्यांनी महिला शिक्षिकेची गाडी चक्क खांद्यावर उचलून पार केली। पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं। बाजारपेठेत सुद्धा लोकांची धावपळ सुरू होती। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षात पाणी शिरलं। सखल भागात देखील पाणी साचलं। जालन्यामध्ये मुसळधार पाऊस, कपाशी पिकं पाण्याखाली गेली, तर कपाशीमध्ये साचलेल्या या पाण्यात पोहताना शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या घाटनांद्रा गावामध्ये ढगफुटीसदृश पाऊस। घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर। घाटनांद्रा गावातील जनजीवनही विस्कळीत। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून मिळालेल्या 20% म्हणजेच 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज, म्हणजेच म्हाडाच्या एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये चुरस। दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार। मेट्रो 3 या मार्गावर कप परेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स असतील, तर मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडॉर। मुंबई लोकलमधील मालवाहू श्रमिकांना एसी प्रवास घडणार। 12 आणि 15 डब्यांचे एसी लोकलमधील मालडबे सुद्धा वातानुकूलित असणार। स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा लावण्यात येणार। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता, तर महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे मंजूर। पहिल्या टप्प्यातील भाडं हे 15 रुपये आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10.27 रुपये भाडं असणार। मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होणार। वसईच्या खाडीवरील नागला बंदर आणि उत्तम डोंगरी या ठिकाणी रोरो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारण्यात येणार। जेट्टीसाठी CRZ संबंधी मंजुरी प्राप्त। दक्षिण आणि पश्चिम पुण्यामध्ये 18 सप्टेंबरला पाणी बंद। जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन्समध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हे पाणी बंद असेल। 19 सप्टेंबरला कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे अनिवार्य। UGCचे सर्व शिक्षण संस्थांना निर्देश। यासाठी आयोगाकडून विशेष माहिती पुस्तिका सुद्धा प्रकाशित। ITI प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक जाहीर। इलेक्ट्रिशियन कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती। 1,25,000 प्रवेश निश्चित। 21 सप्टेंबरला गुणवत्ता यादी